Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पहिला दिवस गाजला। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंडेंच्या विरोधात आक्रमक। कामकाज संपल्यानंतर मुंडेंकडून फडणवीस आणि बावनकुळे यांची भेट। विधान भवन परिसरात सरकारच्या विरोधात विरोधकांचं आंदोलन। महाराष्ट्रामध्ये 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। कोकाटेंची फडणवीस, नार्वेकर आणि अजित पवारांसोबत बैठक। 4ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा। वेळ मिळेल तेव्हा माझी भूमिका मांडेन। बैठकीनंतर कोकाटेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेत कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, तर कोर्टाच्या आदेशानंतर राज्यपाल कोकाटेंबाबत निर्णय घेतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती। हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनात। मूलभूत अधिकार शाबूत ठेवण्यासाठी हातात बेड्या। आव्हाडांची माहिती, तर आव्हाड नौटंकी करतायत, गुलाबराव पाटलांची टीका। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा दावा। काँग्रेसकडून सतीश पाटलांचं नाव चर्चेत। अंबादास दानवेंच्या दालनामध्ये हालचालींना वेग। महाविकास आघाडीमधील विरोधी पक्षनेते पदाचा तिढा सुटला। विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद ठाकरेंच्या शिवसेनेला, तर विधान परिषदेचं काँग्रेसला। नाना पटोले यांची माहिती। विरोधी पक्षनेता निवडीबाबत विधानसभा नियमात विशिष्ट तरतूद नाही। ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग मोकळा। लवकरच विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज दाखल करणार। विरोधी पक्षनेते पदासाठी देखील विरोधकांकडे संख्याबळ नाही। विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय मात्र विधानसभा अध्यक्ष घेतील। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर। 27 तारखेला विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान। 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्यामुळे सध्या जागा रिक्त। मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या मंत्र्यांना आज सायंकाळी भोजनाचं आमंत्रण। अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार नाराज। 7 वर्ष पक्षामध्ये मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय। रोहित पवारांची नाराजीवर प्रतिक्रिया। औरंगजेबाच्या काळात चांगलं शासन। अबू आझमींच्या विधानामुळे नवा वाद, तर अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। उपमुख्यमंत्री शिंदेंची मागणी। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्ञानेश्वरी मुंडेंचं आमरण उपोषण। 16 महिन्यांपूर्वी पती महादेव मुंडेंची हत्या, मात्र अद्यापही आरोपी फरारच। आरोपींना अटक करण्याची मागणी। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय देण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानामध्ये आंदोलन। विजय वडेट्टीवार यांचीही उपस्थिती। आंदोलकांचा आझाद मैदानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड, त्याला लवकरात लवकर फाशी होणार, संदीप क्षीरसागर यांचा मोठा दावा। वाल्मिक कराड जेलमधून व्हीसीद्वारे लोकांशी गप्पा मारतो, त्याला तुरुंगात चहा नाश्ता दिला जातो, अंजली दमानियांचा आरोप। कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे मुंबई सत्र न्यायालयात। करुणा मुंडेंना 2 लाखांची पोटगी देण्याच्या निर्णयाला आव्हान। 21 तारखेला सुनावणी। खासदार सुप्रिया सुळेंकडून स्वारगेट बस स्थानकाची पाहणी। अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी झाली पाहिजे, सुळेंची मागणी। कोरटकरचं वक्तव्य निषेधार्थ। आतापर्यंत अटक करायला हवं होतं, शाहू महाराजांची प्रतिक्रिया। कोरटकरची ईडी सीबीआय मार्फतही चौकशी करण्याची यशोमती ठाकूर यांची मागणी। लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी महिला दिनाचा मुहूर्त। 8 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। रोहित शर्मा भारताचा सर्वात वाईट कर्णधार। काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मदनं तोडले अकलेचे तारे। रोहितवरील टिप्पणीनंतर शमा मोहम्मद भाजप आणि क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर। Cancer Healer Center, a new beginning.